नमस्कार. मी संतोष पाठारे. जी लोक नास्तिक असतात ते देव मानत नाही. मग जर देव नाही तर हे विश्व कोणी निर्माण केलं हे या व्हिडिओमधून आपण पाहणार आहोत. माझी आपणास विनंती आहे की या विश्वाच्या निर्मितीमागील सत्यता पाहिल्याशिवाय व्हिडिओ स्किप करू नका. देव नाही तर विश्व कोणी निर्माण केलं? हा प्रश्न साधा नाही. हा तो प्रश्न आहे जो एखाद्या नास्तिकावर पहिल्याच क्षणी फेकला जातो. हा प्रश्न श्रद्धेच्या खोलवर बसलेल्या विचारांवर प्रहार करतो. पण आज आपण या प्रश्नाचं उत्तर श्रद्धेच्या आधारावर नाही तर तर्क, पुरावे आणि विज्ञान यांच्या आधारावर शोधूया. प्रथम आपण धार्मिक दृष्टिकोन पाहूया. शतकानुशतके मानवाने या प्रश्नाचं एक सरळ उत्तर दिलं. देवाने विश्व निर्माण केलं. ही कल्पना जवळपास प्रत्येक धर्मात आढळते. पण प्रत्येक धर्मात विश्वनिर्मितीची कथा वेगवेगळी आहे. हिंदू धर्मात एकच कथा नसून विविध पुराणात वेगवेगळ्या सृष्टिकथा आहेत. त्यानुसार ब्रह्मा याला विश्वनिर्माता मानलं जातं. ख्रिश्चन धर्मात विश्वनिर्मितीची कथा बायबलमध्ये आहे. त्यानुसार गॉडने 6 दिवसात जग निर्माण केलं. 7व्या दिवशी देवाने विश्रांती घेतली. इस्लाम धर्मात सृष्टीची कथा कुराणमध्ये आहे. त्यानुसार अल्लाह हा विश्वाचा एकमेव निर्माता आहे. ग्रीक धर्मातही निर्माण कथा आहेत. त्यानुसार चाओस म्हणजेच अराजकता किंवा शून्यामधून पृथ्वी, गया, अंधार, इरेबस, प्रेम, इरॉस आणि इतर आद्य देव निर्माण झाले आणि या देवांनी मिळून विश्व निर्माण केलं. ज्यू धर्मातील निर्माण कथा ख्रिश्चन धर्मासारखीच आहे, कारण दोघांचा पाया समान आहे. अशा प्रकारे विविध धर्मांमध्ये निर्माण कथा वेगवेगळ्या आहेत, पण या सर्वांचा केंद्रबिंदू एकच आहे, एक सर्वशक्तिमान निर्माणकर्ता. ही कल्पना भावनिक आहे, आकर्षक आहे, कारण ती प्रश्न सोडवते, पण ती उत्तर देत नाही, फक्त प्रश्न टाळते. आता आपण वैज्ञानिक दृष्टिकोन काय ते पाहूया. 1. सुरुवात, बिग बँग. विश्वनिर्मिती प्रामुख्याने बिग बँग या सिद्धांतावर आधारित आहे. विश्वाची निर्मिती ही भौतिकशास्त्रातील नियमांनुसार झालेली घटना आहे. बिग बँग या सिद्धांतानुसार सुमारे 13.8 अब्ज वर्षांपूर्वी संपूर्ण विश्व एका अत्यंत सूक्ष्म, अतिघन बिंदूपासून विस्तारायला सुरुवात झाली. या अवस्थेला सिंग्युलॅरिटी म्हणतात. अचानक एका क्षणी तो बिंदू वेगाने फुगू लागला. म्हणजेच स्फोट नव्हे तर फुगणे, एक्सपान्शन. हा स्फोट नव्हता, हा स्पेसचाच विस्तार होता. आपण आज जे तारकासमूह, ग्रह, आकाशगंगा पाहतो ते सगळं त्या एका क्षणाच्या परिणामातून निर्माण झालं. याला समर्थन देणारे पुरावे आहेत. कॉस्मिक मायक्रोवेव्ह बॅकग्राऊंड, आकाशगंगांचा वेगाने होणारा विस्तार आणि निरीक्षणीय पुरावे. 2. अवकाश आणि काळाची निर्मिती. लोक विचारतात, बिग बँगच्या आधी काय होतं? पण विज्ञान सांगतं, आधी हा शब्द इथेच अर्थहीन ठरतो, कारण काळ ही संकल्पना देखील बिग बँगपासूनच सुरू झाली. बिग बँगच्या आधी काळ आणि अवकाश अस्तित्वात नव्हते. ज्यावेळी काळच अस्तित्वात नव्हता त्यावेळी आधी असं काही नसतंच. बिग बँगच्या क्षणापासूनच वेळ आणि अवकाश निर्माण झाले. सुरुवातीला विश्व अतिशय गरम आणि प्रकाशमान होतं. 3. कण आणि मूलभूत घटक तयार होणे. क्वांटम फ्लक्च्युएशन. क्वांटम पातळीवर काही गोष्टी शून्यातून आपोआप निर्माण होऊ शकतात. ऊर्जा, कण हे कोणत्याही बाह्य शक्तीशिवाय निर्माण होऊ शकतात. पहिल्या काही सेकंदातच प्रोटॉन, न्यूट्रॉन आणि इलेक्ट्रॉन तयार झाले. काही मिनिटात हायड्रोजन आणि हिलियम सारखी
हलकी मूलद्रव्ये निर्माण झाली. काही लाख वर्षांनी विश्व थंड झालं आणि अणु बनले. काही वैज्ञानिक मांडणी सांगते की विश्व अशाच एका क्वांटम घटनेतून उद्भवू शकतं. म्हणजेच निर्माता नसतानाही घटना घडू शकतात. 4. आकाशगंगा, तारे आणि ग्रह. गुरुत्वाकर्षणामुळे अणु एकत्र आले आणि विशाल ढग तयार झाले. या ढगांमधून तारे आणि आकाशगंगा तयार झाली. ताऱ्यांच्या आत जड मूलद्रव्ये तयार झाली आणि नंतर सुपरनोव्हा स्फोटातून ती अवकाशात पसरली. या पदार्थांपासून ग्रहांची निर्मिती झाली. 5. पृथ्वी आणि जीवनाची निर्मिती. सुमारे 4.5 अब्ज वर्षांपूर्वी पृथ्वी तयार झाली. तीव्र ज्वालामुखी क्रिया, उल्कापात आणि समुद्र निर्माण झाल्यावर रासायनिक प्रक्रियांमधून सर्वात पहिली पेशी निर्माण झाली. हळूहळू इव्होल्यूशनच्या प्रक्रियेतून जटिल जीवसृष्टी विकसित झाली. 6. आजचं विश्व सतत विस्तारतंय. आकाशगंगा आजही एकमेकांपासून दूर जात आहेत. याचा पुरावा आपल्याला कॉस्मिक मायक्रोवेव्ह बॅकग्राऊंड रेडिएशन, बिग बँग नंतर उरलेली उष्णता यामध्ये दिसतो. त्यामुळे विश्व निर्माण होऊन थांबलं नाही, ते अजूनही विस्तारत आहे. इथपर्यंत आपण वैज्ञानिक दृष्टिकोन पाहिला. आता सृष्टी कोणी निर्माण केली याचे देव हे उत्तर आहे की तो प्रश्न टाळणे आहे ते पाहूया. जेव्हा कोणी म्हणतं देवाने विश्व निर्माण केलं, तेव्हा लगेच पुढचा प्रश्न उभा राहतो, मग देवाला कोणी निर्माण केलं? जर तुम्ही देव नेहमीपासून आहे असं मानू शकता, तर विश्वालाही नेहमीपासून आहे असं म्हणणं तार्किकदृष्ट्या तितकंच वैध आहे. म्हणून विज्ञानात देवाची गरज पडत नाही, कारण विज्ञान उत्तर शोधतं निरीक्षणाने, प्रयोगांनी, श्रद्धेने नाही. देव ही संकल्पना मानवाने तयार केली. जेव्हा त्याच्याकडे उत्तर नव्हतं, तेव्हा देव हेच उत्तर दिलं गेलं. पण आज विज्ञान सांगतं, उत्तर न सापडणं म्हणजे देवाचं अस्तित्व आहे असे नाही. उत्तर न सापडणं म्हणजे आपल्याला अजून समजून घ्यायचं आहे. जगातील जवळपास सर्व धर्म विश्वनिर्मितीला दैवी कृती म्हणून पाहतात. याला अपवाद फक्त बौद्ध धर्माचा आहे, कारण बौद्ध धर्मात सृष्टीची निर्मिती देवाने केल्याची पारंपरिक कल्पना नाही. विश्व अनादी आणि अनंत आहे. सृष्टी सतत निर्माण व विनाशाच्या चक्रातून जाते. कोणत्याही सर्वशक्तिमान देवाने ती निर्माण केली नाही, तर कर्म आणि कारण परिणामाच्या चक्रातून जग विकसित होतं असे बौद्ध धर्मात सांगितले जाते. परंतु बरेच इतर धर्म असे सांगतात की या सृष्टीची निर्मिती त्यांच्या धर्माच्या देवानेच केली. मग जर असे असेल तर हाही प्रश्न उभा राहतो की जर ब्रह्माने ही सृष्टी बनवली तर सर्व मानवाला हिंदू का बनवले नाही? किंवा अल्लाने जर ही सृष्टी बनवली तर सर्वांना मुसलमान का बनवले नाही? गॉडने सर्वांना ख्रिश्चन का बनवले नाही? आणि याचे उत्तर जगातील कोणीच मानव देऊ शकत नाही, हे सत्य आहे. शेवटी निष्कर्ष काय निघतो तर विश्व कोणत्याही देवाने एकाच क्षणी निर्माण केलं असं विज्ञान सांगत नाही. विश्व नैसर्गिक भौतिक प्रक्रियांमधून निर्माण झालं आणि विकसित होत गेलं. सुरुवातीला काय होतं या प्रश्नाचं पूर्ण उत्तर अजून सापडलेलं नाही, पण संशोधन सुरू आहे. विश्व कोणी निर्माण केलं याचं अंतिम उत्तर अजून सापडलं नाही, पण विज्ञान प्रामाणिकपणे सांगतं माहीत नाही,
पण शोध सुरू आहे. शेवटी श्रद्धा प्रश्नाला थांबवते, विज्ञान प्रश्नाला पुढे नेते आणि म्हणूनच नास्तिक दृष्टिकोन स्पष्ट आहे. आपल्याला जे माहीत नाही त्याला माहीत नाही म्हणणं हेच सत्याकडे नेणारं पहिलं प्रामाणिक पाऊल आहे. तुमच्या मते विश्वाचं मूळ काय असावं, श्रद्धा की विज्ञान? मला कमेंट करून नक्की सांगा. जर आपल्याला हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.